दहिटणे आणि शेळगी दोन गावांना जोडणारा हा नैसर्गिक नाला ज्या ठिकाणी शेळगीची हद्द संपते आणि दहिटणेची हद्द सुरू होते, या दोन गावांना जोडणाऱ्या नाल्याने अक्षरशः आज महापूर आलं. रुद्र अवतार धारण करत या नाल्याशेजारी असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. आणि सत्य परिस्थिती काय आहेत या भागातील आपले कोळेकर साहेब आहेत. साहेब, काय झालं तर नेमकं रात्री अचानक पाऊस आल्यामुळं कशा प्रकारे या भागातील नागरिकांची तारंबळ उडाली? असा पाऊस गेल्या अनेक दिवसापासून झालेला नव्हता. एवढा पाऊस झाला आणि महापालिका प्रशासनाची नाले सफाई प्रतिवर्षाप्रमाणे हे कागदावरच राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहर वाढत चाललंय. वाढत जाताना नाल्याच्या बाजूला ज्या परमिशन महापालिकेने देताना काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही. नॅचरल नाले बिल्डर लोकांनी बंद केले. त्याच्यामध्ये ते बंद करताना पाईप टाकताना महापालिकेची एक नियमावली आहे, किती MM चा पाईप टाकला पाहिजे, त्याचा नाल्याचा पाण्याचा प्रवाह किती आहे हे बघितलं गेलं नाही. चिरीमिरी घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सगळ्या परमिशन दिल्या. त्याचा हा आज परिणाम आहे. मित्रनगर, शेळगी, कुमारस्वामी नगर, आदर्श नगर, बसवेश्वर नगर या भागातील नागरिक हे कष्टकरी मार्केट यार्डावर हमाली करून जगणारे लोक आहेत. रात्रीच्या पावसापासून अक्षरशः त्यांचा सगळा संसार वाहून या पाण्यामध्ये गेलेला आहे. प्रशासन काही बिल्डरांना किंवा कुणाला खुश करण्यासाठी गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी करत आहे हे आज दिसून येत आहे. आयुक्तांना यश बिल्डरच्या ह्यांनी आता आयुक्त साहेब आलेले आहेत. आपण आयुक्त साहेबांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करू. लोकप्रतिनिधींच्या कॅमेऱ्यामध्ये महापालिका आयुक्त देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण महापालिका आयुक्तांना देखील काही मोजके प्रश्न विचारणारच आहोत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाहिलेली एक फुटेज ही महत्त्वाची ठरणार आहे. कारण काल रात्रीपासून झालेल्या या पावसानं अनेक संसारांचा उद्ध्वस्त केला आहे. अनेक महिला वर्ग असो, नागरिक या भागातील प्रशासनावर रोष निर्माण करत आहेत.